साम टीव्ही न्यूज आणि MEDCच्या सहयोगानं राजश्री लॉटरी प्रस्तुत इलेक्शन बजेट 2024 को प्रेझेंटेड बाय LIC आणि को पॉवर्ड बाय राजश्री शाहू बँक। मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, कारण दिवसभर साम टीव्हीवर आपण बजेटचं विश्लेषण करतो आहे। बजेटमधनं प्रत्येक सेक्टरला काय मिळालंय, काय व्हायला हवं होतं याची चर्चा ही साम टीव्हीवर आपण दिवसभर करतोय। सकाळी 10 वाजल्यापासून करतोय। हे शेवटचं सेशन आहे आणि याच्यामध्ये हे महत्त्वाचं सेशन आहे। महत्त्वाचं सेशन यासाठी आहे कारण या सेशनमध्ये आपण कर प्रणाली म्हणजे टॅक्स या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत। बजेटमधनं कर प्रणालीच्या बाबतीमध्ये काय तरतुदी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याबरोबर आपले काही मान्यवर पाहुणे आहेत, तज्ज्ञ आहेत। आपल्याबरोबर संजय जोग सर आहेत, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत। अर्थात त्यांना वेगळ्या अर्थाने काही प्रश्न आपण निश्चित विचारू। त्याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट शंतनू बागवे आपल्याबरोबर आहेत। तसंच नंदन खंबाटे हे सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि MEDCचे अनिल गचके हे सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट आपल्याबरोबर आहेत। त्यामुळे एकूण एक सांगोपांग चर्चा, कारण बजेट जसं जाहीर होत होतं तसं एक चर्चा खूप झाली की अरे मध्यमवर्गीयांना खुश करणारं हे बजेट आहे, कारण त्याच्यामध्ये 5 लाखावरून 7 लाखाची स्लॅब केलेली आहे आणि त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी, नोकरदार माणसासाठी खूप काही याच्यामध्ये दिलासा मिळालेला आहे। खरंच दिलासा आहे, हा दिलासा आहे, आभासी आहे, काय आहे, हे सगळ्याची चर्चा आपण करूयात। संजय जोग सर, पण मी तुमच्यापासून याची सुरुवात करतो, कारण या बजेटचं वैशिष्ट्य असं आहे की एकतर 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन्स डोळ्यापुढे आहेत, त्यानंतर 9 राज्यांच्या इलेक्शन्स आहेत। हे सगळं डोळ्यापुढे ठेवून या पार्श्वभूमीवर हे बजेट आलेलं आहे। निश्चित हे बजेट फील गुड देणारं असणार आहे असं आपल्याला आधीच वाटत होतं, तसं त्यातले काही गोष्टी आपण बघतोय त्या आहेतच। तुमच्या दृष्टीनं खरंच या बजेटमधनं एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालंय असं वाटतंय? एक 4-5 मुद्दे इथे सांगितले पाहिजेत। मुळातच हे बजेट जेव्हा मांडलं गेलं तर एकूणच देशात आणि आंतरराष्ट्रीय एकूण जी परिस्थिती ती बघितली तर जसं इंग्लिशमध्ये म्हणतात देर वॉज अ ग्लूमी पिक्चर अराउंड। अशामध्ये भारत हॅज इमर्ज्ड ॲज अ ब्राईट स्पॉट किंवा ज्याला आपण म्हणतो सिल्वर लायनिंगच्या दृष्टीने आहे। तर बेसिकली याचं काय कारण आहे तर सातत्याने म्हणजे आधीच्या कसं असतं, सरकार हे कंटिन्युअस प्रोसेस असतं, त्यामुळे काँग्रेस सरकारने काय केलं आणि मोदी सरकारने काय केलं याच्यात मी पडणार नाही, पण ॲज अ गव्हर्नमेंट ज्या इनिशिएटिव्ज घेतलेल्या होत्या त्या म्हणजे एक तर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जनधन योजना असेल किंवा जॅम म्हणतो ते असेल, दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, मग मल्टीमोडल हायवेज असतील, कॉरिडॉर्स असतील, मेट्रो असेल, पोर्ट डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर। व्हेरी इंटरेस्टिंग आहे की भारतामध्ये कन्सिस्टंटली गेल्या 6 वर्ष 4.6% एवढा ॲग्रिकल्चरचा ग्रोथ रिपोर्ट झालेला आहे। त्यामुळे पर्यायाने आपण 351 मिलियन टन्सच्या वर एवढं फूड ग्रेड प्रोडक्शन करू शकलेलो आहोत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे स्टार्टअप्स, म्हणजे मला अजून आठवत आहे नंदन निलकनी, पूर्वीचे इन्फोसिसचे CEO, त्यानंतर आधारचे खरं म्हटलं तर जनक, त्यांनी एका कॉमेंटमध्ये म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये म्हणताना म्हटलं की इनिशियली भारतामध्ये साधारण 3,000 स्टार्टअप्स होते, त्याची संख्या जवळपास 90,000 स्टार्टअप्स आहेत। ह्या सर्वाची जर परिणिती बघितली तर एका बाजूला जगामध्ये मग रशिया युक्रेन वॉर असेल, त्याचबरोबर एकूणच देशामधली आता अनएम्प्लॉयमेंटची म्हणजे आता अमेरिकासारख्यामध्ये सुद्धा अनएम्प्लॉयमेंट रेटचा वाढत होता, तो आता त्यांनी बऱ्यापैकी आता कंट्रोल केलेला आहे। पोस्ट कोविड परिस्थिती आहे। अशा पद्धतीने एका बाजूला जर का खरोखरच ग्लूमी पिक्चर असताना भारतामध्ये आपण आता 60% आता ज्या निर्मला सीतारामन म्हणाले तसं की या आत्ताच्या 2022-23 60% आणि 2023-24च्या एंड नंतर आपण 6 ते 6.1% इथपर्यंतची टार्गेट आपण ठेवलेलं आहे। मला असं वाटतं ह्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आजचं बजेट बघितलं तर तू जसं म्हणालं तसं तर पॉलिटिकली डेफिनेटली त्याच्यातनं मायलेज मिळवायचा प्रयत्न आहेतच, पण त्या बाजूला हे जे आपले जे एकूण जे आता आधार ह्या सरकारने जे आता गृहीत धरले आहेत म्हणजे एक टुरिझम डेव्हलपमेंट, ग्रीन टेक्नॉलॉजी, ग्रीन ग्रोथ, त्यानंतर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आणि ह्या संबंध हे करताना सुद्धा जे लागतं ते म्हणजे फायनान्शियल सेक्टरला भक्कम करणं। मला असं वाटतं ह्या बॅकग्राऊंडमध्ये भारताचं आत्ताचं केलेलं बजेट म्हणजे निर्मला सीतारामननी जे आता सेकंडलाच असेल, कारण पुढचं असणारे ते इंटरिम बजेट आहे, ह्यावर जो फोकस दिला आहे तो मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण अजूनही एकूणच म्हणजे जर्मनी असेल, US असेल किंवा बाकीच्या कंट्रीज असतील त्या अजूनही रिवायवलसाठी झगडत आहेत
अशा याच्यामध्ये सुद्धा जर का भारत आपण 60% पोहोचत असू तर नो डाऊट हे एक मोठं भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल आहे. हे मोठं पाऊल आहे. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही ज्या ग्रीन ग्रोथचा विचार केला की ज्याच्यामध्ये खूप मोठं कन्सेशन दिलेलं आहे त्याच्यावरही आपण बोलूयात. पण आता याच्या काही तांत्रिक गोष्टींवरही आपल्याला बोलावं लागेल खरंच या बजेटमध्ये काय आहे. कारण एक मुद्दा जिथे आता आपलं हे लाईव्ह चालू आहे, या लाईव्ह जिथे चालू आहे त्या बिल्डिंगमध्ये अनेक नोकरदार माणसं आहेत की जी मला भेटली. ते म्हणले टॅक्सेशनमध्ये एकदम 2 लाखाची स्लॅब वाढलेली आहे. ही 2 लाखाची जी स्लॅब वाढलेली आहे, म्हणजे मी मुद्दाम आता आपल्याबरोबर CA आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, जी स्लॅब आहे ती 5 लाखावरनं 7 लाखावर गेलेली आहे. म्हणजे ज्याला आपण पर्सनल इन्कम टॅक्स या भाषेमध्ये बोलतो, ती 7 लाखाची गेली. पण गंमत अशी आहे की याच्यामध्ये 2 रिजीम आहेत, एक ओल्ड रिजीम, एक न्यू रिजीम. याच्यातनं हे क्लिअर होत नाही की न्यू रिजीमसाठी हे आहे की सगळ्यांसाठी. ह्याच्यात तुम्ही बरोबर म्हणालात तसं जेव्हा बजेट सादर केलं सीतारामन मॅडमनी तर तेव्हा टॅक्स लिमिट वाढवण्याची त्यांनी घोषणा केली. पण जेव्हा आपण बघतो की ओल्ड टॅक्स रिजीम आणि न्यू टॅक्स रिजीम, तर हे 2 काय गोष्टी आहेत. ओल्ड टॅक्स रिजीम म्हणजे ही रिजीम आहे जी 1961 पासून जी टॅक्सेशन रिजीम चालू होती ती ओल्ड टॅक्स रिजीम. आणि मोदी सरकारने गेल्या काही वर्षात जी नवीन टॅक्स रिजीम आणली किंवा नवीन स्लॅब रेट्स आणले ती न्यू टॅक्स रिजीम. आता याच्यात या बजेटमध्ये काय चेंज झालंय तर ओल्ड टॅक्स रिजीमचं काहीच चेंज झालेलं नाहीये. जे चेंजेस आहेत 5 लाखाची 7 लाख जी मर्यादा केली आहे किंवा जे टॅक्स स्लॅब्स त्यांनी चेंज केलेले आहेत ती न्यू टॅक्स रिजीमचे चेंज केलेले आहेत. ह्याच्यात महत्त्वाचा भाग म्हणजे डिफरन्स काय आहे, दोघांमध्ये वेगळेपण काय आहे. तर ओल्ड टॅक्स रिजीममध्ये साधारणपणे कुठलाही सामान्य माणूस घर घेतो तर गृहकर्ज असतं, तो कुठे इन्शुरन्स कंपनीचे किंवा पॉलिसीज घेतो किंवा काही त्याचे हफ्ते असतात, काही मेडिकल प्रीमियम्स असतात इन्शुरन्सचे, त्याचे तो वजावट ओल्ड टॅक्स रिजीममध्ये घेऊ शकतो. या न्यू टॅक्स रिजीममध्ये त्याला कुठलीही वजावट, डिडक्शन्स आणि एक्झेम्पशन्स हे टेक्निकल वर्ड्स हे त्यांना मिळत नाहीत. अशी ही न्यू टॅक्स रिजीम होती. पण गव्हर्नमेंटनी किंवा सरकारला कसं लक्षात आलं की हे न्यू टॅक्स रिजीम इंट्रोड्यूस केल्यावर लोक तिथे वळत नाही आहेत कारण त्यांना एक्झेम्पशन्स डिडक्शन्सच्या बाहेर येत नाही आहेत. म्हणून ते अट्रॅक्टिव्ह बनवायला म्हणून न्यू टॅक्स रिजीममध्ये चेंजेस केलेले आहेत. ओल्ड टॅक्स रिजीम ॲज इट इज आहे, स्लॅब्स चेंजेस नाही आहेत, टॅक्स रेट चेंज नाही आहे. म्हणजे न्यू रिजीमसाठी हे चेंजेस आहे. न्यू रिजीमसाठी चेंजेस आहेत. ठीक आहे. मी गचके सर तुमच्याकडे येतो कारण त्यातला एक मुद्दा जो मला वाटला तो म्हणजे एक सॅलरी पेन्शन आणि फॅमिली पेन्शन याच्यासाठी जे एक स्टँडर्ड डिडक्शन आहे त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. ती साधारणतः 52,500 पर्यंतची काहीतरी वाढ आहे, ही केली आहे. पण फॅमिली पेन्शनला आतापर्यंत आपण बघितलं तर साधारणपणे एक 15,000पर्यंत त्याची रक्कम मिळत होती. पण मग आता ती 52,500 मिळणार का, हा मुद्दा आहे. खरं म्हटलं तर हा मुद्दा जो आहे, जे तुम्हाला रिबेट मिळत होतं जे काही 52,500 रुपयाचं, ते नक्कीच कंटिन्यू व्हायला पाहिजे. असं अजून हे डिटेल बजेटमध्ये नंतर त्याचे एक्सप्लेनेशन सगळं असेल. परंतु जे जुने आहेत त्या सगळ्या गोष्टी ह्या कंटिन्यू व्हायला पाहिजेत. ह्याने आता जसं सांगितलं न्यू रिजीममध्ये ज्यावेळेला तुम्ही स्पेसिफिकली सांगता की नवीन ह्याच्यामध्ये अमुक तारखेपासून हे बदल झालेले आहेत, बरोबर, तर तसं ह्याच्यामध्ये क्लॅरिटी नाही आहे. आणि ती क्लॅरिटी नसल्यामुळे डिटेल बजेट जेव्हा येईल त्यावेळेला डिटेल बजेट वाचल्यानंतर मग त्याच्यामध्ये नक्की लक्षात येईल की ही फॅसिलिटी जी आहे ती कोणाला आहे. बरं, क्लॅरिटी नाही आहे असं त्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? अर्थातच आता जर का बजेटचा ओव्हरऑल जोपर्यंत फिनान्स ऍक्ट पास होत नाहीये तोपर्यंत क्लॅरिटी नाहीये असं आपण पूर्णतः म्हणू नाही शकत. आता जे फिनान्स बिल आलेलं आहे त्याच्यात त्यांनी स्पेसिफिकली आपल्याला क्लॅरिफाय केलेलं आहे की न्यू टॅक्स रेजिम आणि ओल्ड टॅक्स रेजिम या दोघांमध्ये आपल्याला जे कन्फ्युजन आहे, तर न्यू टॅक्स रेजिम ॲज इट इज सगळ्यांना ॲप्लिकेबल राहणारच आहे. आणि त्या व्यतिरिक्त ओल्ड टॅक्स रेजिम त्यांनी ऑप्शनल केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन जे इनिशियली झालेलं किंवा बऱ्यापैकी माध्यमांमधून सगळ्यांना इनिशियली जे कन्फ्युजन वाटलं ते ह्याच्यामुळे झालं कारण काय फिनान्स मिनिस्टरनी बजेट स्पीचमध्ये असं म्हटलं की न्यू टॅक्स रेजिम आता मॅन्डेटरी आहे विथ अन ऑप्शन ऑफ ओल्ड टॅक्स रेजिम. काइंड ऑफ हे थोडंसं एक कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट झालं आणि त्याच्यामुळे हे सगळं कन्फ्युजन क्रिएट झालं. अजून एक कन्फ्युजन क्रिएट असं झालेलं आहे की टॅक्स ऑडिटमध्ये जी लिमिट वाढवलेली आहे त्यामध्ये MSME याला 3 कोटी रुपये आणि प्रोफेशनल्सला काहीतरी 75 लाख रुपये ती वाढवलेली आहे. आता MSME मध्ये कोण येतं हा मुद्दा कुठे क्लिअर नाही होते. म्हणजे मग त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल बिझनेसमन येतात की कंपन्या सुद्धा येतात? करेक्ट. ह्याच्यात आपण मुळात जर का बघितलं तर MSME मध्ये स्पेसिफिकली जे टॅक्स लिमिट वाढवण्याचं आपण म्हणतोय त्या बाबतीत स्पेसिफिकली फक्त इंडिव्हिज्युअल आणि साध्या पार्टनरशिप फर्म्स
सो ब्रॉडली आपण विचार केला तर हे दोनच गोष्टी येतात. ऍक्च्युअली त्याचा MSMEच्या डेफिनेशनशी असा काही संबंध नाहीये. बरं. कारण की MSME जे आपण मुळात आजच्या बजेटमध्ये जे MSME लघु आणि सूक्ष्म उद्योग हे जे आपण ऐकतोय ते ऑलटुगेदर एका दुसऱ्या ऍक्टने डिफाईन केलेलं आहे. आणि टॅक्स ऑडिटचं जे लिमिट आहे 3 कोटीचं किंवा 75 लाखाचं आज जे वाढवलेलं म्हणतोय ते प्युअरली फक्त एक इंडिव्हिज्युअल माणूस किंवा एखादी पार्टनरशिप फर्म यांनाच ऍप्लिकेबल आहे. एखाद्या कंपनीला किंवा फॉर दॅट मॅटर एखाद्या LLP ला हे ऍप्लिकेबल नाही. हे ऍप्लिकेबल नाही आहे. नाही, ह्याच्यामध्ये मी एक थोडंसं आणखीन सांगू इच्छितो की स्मॉल स्केल युनिट हा जो पूर्वीचा कन्सेप्ट होता त्याचा नंतर 2000 सालाच्या सुमाराला MSME झालं. आणि MSMEचं क्रायटेरिया जो पूर्वीचा होता की त्याच्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट इन लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी ह्याच्यावरती त्याचं क्लासिफिकेशन MSMEमध्ये आहे की नाही असं व्हायचं. बरं. 3 वर्षापूर्वी ते क्लासिफिकेशन बदलून टर्नओव्हरवरती त्याला क्लासिफिकेशन द्यायला लागलंय. लघु मध्यम आणि सूक्ष्म ह्याच्या 3. आता ह्याच्यामध्ये सुद्धा त्या क्लॅरिटी मी मगाशी जो शब्द वापरला तो परत वापरतो की ह्याच्यामध्ये सुद्धा अजून डिस्प्यूट आहे. एखाद्याला क्लासिफाय करायचं आहे का MSMEमध्ये त्याला जुन्या ॲक्टप्रमाणे करायचं का जुन्या लिमिट्सप्रमाणे करायचं का नवीन लिमिट्सप्रमाणे करायचं. आणि आजच्या घडीला असं आहे की ज्यांचं जुनं रजिस्ट्रेशन आहे MSMEच्या मध्ये किंवा SSI मध्ये ते कंटिन्यू आहे. दॅट इज ऑन द बेसिस ऑफ इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग अँड लँड. बरोबर. आज जर का नवीन मी रजिस्ट्रेशन घ्यायला गेलो तर ते नवीन नियमांप्रमाणे होईल म्हणजे टर्नओव्हरच्या बेसिसवरती. मग अशा परिस्थितीमध्ये हा जो मुद्दा जो दिलेला आहे MSMEचा तो कोणाला लागू होणार? दोघांना होणार का ह्याच्यातल्या कुठल्या तरी एकाला होणार? एकच मी क्लॅरिफिकेशनच्यावर देऊ इच्छितो प्रेक्षकांसाठी पण आपल्याला ते महत्त्वाचं ठरेल. जेव्हा आपण ही प्रोव्हिजनची सरकारने आणली आहे तर ती एका स्पेसिफिक सेक्शनचे अंडर आणली. तो सेक्शन आहे 44 AD. आता ह्याच्यात 2 करोडची 3 करोडचं काय झालं एक्झॅक्टली तर आज 2 करोडची ती 3 करोड लिमिट झाली तर उद्या 23-24 मध्ये कोणाचं 3 करोडपर्यंत टर्नओव्हर असेल तर टर्नओव्हर 3 करोडपर्यंत असल्यावर त्याला बुक्स ऑफ अकाउंट जे आपण टेक्निकली म्हणतो की अकाउंटिंग रेकॉर्ड्स हे मेंटेन न करता त्याला एक स्पेसिफिक पर्सेंटेज दिलेलं आहे 6% किंवा 8%. तेवढे प्रॉफिट डिक्लेअर करून ते टॅक्स रिटर्न भरू शकतात. म्हणजे छोट्या उद्योजकांना सोयीसाठी केलेलं आहे. ह्याच्यात इंडिव्हिज्युअल HUF आणि पार्टनरशिप फर्म का आणि कंपनीज का नाही तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा कुठली अदर फॉर्म LLP म्हणूया तर त्यांना LLPचा वेगळा ऍक्ट आहे. प्रायव्हेट कंपनीला वेगळा ऍक्ट आहे. त्यांना कंपल्सरी बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करणं. पण इंडिव्हिज्युअल सोल प्रोप्रायटरशिप कोणी साधारण मी आज सूक्ष्म उद्योग चालू केला लघु उद्योग चालू केला आणि मी माझ्या नावाने एक ट्रेडिंग फर्म म्हणून चालू केली तर मला कुठला ऍक्ट नाही बंधनकारक बुक्स मेंटेन करायला म्हणून त्यांनी कन्सेशन एवढं रिस्ट्रिक्ट ठेवलेलं आहे. बरं. तुम्ही आता त्या सेक्शन 54 ADचा उल्लेख केला. 44 AD 44 मी एक 54 सेक्शनमध्ये त्यांनी कॅपिटल गेनमध्ये काही सुधारणा केलेल्या आहे ज्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी 10 कोटीपर्यंत आपण काहीतरी करतो आहोत असं सांगितलेलं आहे. पण नेमकं त्याच्यामधनं काय करणार आहे किंवा काय ती तरतूद आहे ही काही स्पष्ट झालेली नाही आहे. सेक्शन 54 म्हणजे सर्वसामान्य जेव्हा कुठलाही व्यक्ती घर विकतो म्हणजे रेसिडेन्शियल हाऊस आणि प्रॉपर्टी आम्ही टेक्निकल भाषेत म्हणतो. रेसिडेन्शियल हाऊस आणि प्रॉपर्टी जेव्हा कोणी विकतं तेव्हा त्याला जो नफा होतो म्हणजे 100 रुपयाला त्यांनी विकत घेतलं असेल 5 वर्षांनी त्यांनी 200 रुपयाला विकलं तर त्याच्यात टेक्निकल भाषेत कॅपिटल गेन म्हणून एक अमाऊंट डिराईव्ह होते इन्कम टॅक्सनुसार. ती कॅपिटल गेनवर लॉनुसार टॅक्स भरायला लागतो 20% प्लस सरचार्ज आणि सेस. पण मी एक घर विकलं माझं राहतं घर विकलं आणि ते पैसे वापरून मी दुसरं घर विकत घेतोय तर मला त्या कॅपिटल गेन समोरचं वजावट म्हणजे डिडक्शन मिळतं आणि मला गव्हर्नमेंटला टॅक्स भरायची गरज नसते. या केसेसमध्ये ही आत्ताची गव्हर्नमेंटने प्रपोज केली प्रोव्हिजन त्यात त्यांनी 10 करोडची एक रक्कम ऍड केली आहे. ह्याचा इम्पॅक्ट हा आहे की सर्वसामान्याने हा माझ्या मते फायदा ह्याचा इम्पॅक्ट होणार नाही. जे मोठे आहेत म्हणजे कोणी 100 करोडचं घर घेतलं त्यांनी विकलं आणि त्याला 200 करोड मिळाले. आता या मोठ्या लोकांना पूर्ण 200 करोडची वजावट मिळणार नाही. म्हणजेच कॅपिटल गेन अमाऊंट जी असणार ती कॅपिटल गेन अमाऊंट 10 करोडपर्यंत असेल तर वजावट मिळेल. कोणी उद्या 1000 करोडचं बिलियनर कोणी असेल अब्जावधी लोक असतील त्यांनी 1000 करोडचं घर विकलं तर त्यांना पूर्ण आजपर्यंत रिडक्शन मिळत होतं त्यांनी नवीन घर घेतल्यावर ते ह्यांना मिळणार नाही आणि गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळेल. सो बेसिकली मोठ्या माणसांकडनं जे रिच असतील जे पैसे कमवणारे असतील त्यांच्याकडनं गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करणार आहे. निश्चित ही सगळी चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत कारण ही सगळी टेक्निकल चर्चा आहे आणि ही समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे
चर्चा ही खूप चांगली चालली आहे, कारण यातले जे टेक्निकल मुद्दे जे आहेत हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जोग सर, मी पुन्हा तुमच्याकडे येतो, कारण मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये ग्रीन ग्रोथचा उल्लेख आलेला होता. ग्रीन ग्रोथसाठी या बजेटमध्ये खूप साऱ्या म्हणजे त्यांनी कन्सेशन्स दिलेली आहेत. मुद्दा असा आहे की यासाठी आता नेमकं काय करायला पाहिजे? थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रीन झोन किंवा ग्रीन ग्रोथ जर म्हणायला झालं तर थोडं याच्यात बॅकग्राऊंड सांगायला पाहिजे. आता जागतिक जी परिषद झाली होती त्यानुसार प्रत्येक देशाने ठरवलेलं आहे की आपण नेट झिरो कधी होणार, म्हणजे जे आत्ता जे कार्बन डायऑक्साईड सोडला जातो तर त्याचं प्रमाण कमी होऊन असं एक जागतिक स्तरावर ठरलेलं आहे की येत्या काही काळामध्ये तो 1.5% कमी व्हायला पाहिजे. भारताने असं ठरवलं आहे ते 2070 सालापर्यंत आपण ते करू. मग त्यासाठी काहीतरी रचना करावी लागेल, स्ट्रॅटेजी टू बी पुट इन प्लेस ठेवावी लागेल. तर आजच्या बजेटमध्ये त्याचा जास्ती उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे काही स्टेप्स घेतलेले आहेत केंद्र सरकारने, राज्य सरकारही घेत आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा त्याचा बेसिकली ज्याला म्हणतात नेट झिरोचा कार्यक्रम आखलेला आहे. त्याचबरोबर काय राज्यांनी ठरवलेलं आहे की आपण हे करताना ज्याला ग्रीन हाऊस गॅस जे इफेक्ट होतात ते कसे काय कमी करणार, ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रिक व्हेकल त्याची मोबिलिटी कशी वाढवणार. आजच्यामधले जे 3-4 महत्त्वाचे मुद्दे तिथे सांगायला पाहिजेत. एक म्हणजे नॅशनल हायड्रोजन पॉलिसी जी आता केंद्र सरकारने आत्ताच नुकतीच जाहीर केली आहे. त्यात 19,700 कोटी रुपयाचं प्रावधान केलेलं आहे. त्यामुळे काय होणार आहे तर साधारण 500 MMT एवढ्या प्रकारचं हायड्रोजन आपल्याला वापरता येईल की ज्यामुळे पोल्युशन कमी होईल. दुसरं महत्त्वाचं होईल म्हणजे भारताने सक्सेसिव्ह गव्हर्नमेंटनी रिन्युएबल एनर्जीवर भर दिलेला आहे. आपण असं एक टार्गेट सेट केलं आहे की येत्या काही काळामध्ये 178 गिगावॉट म्हणजे साधारण 178,000 मेगावॉट एवढी ग्रीन एनर्जी आपण करतोय. म्हणजे काय तर म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये सोलर असेल, विंड असेल, त्यानंतर ज्याला म्हणतात कोबेस जनरेशन बेस्ड पॉवर प्रोजेक्ट असेल, अशा पद्धतीने जी वीज करायची आहे तर त्याची वहन करण्यासाठी म्हणजे ट्रान्समिशन किंवा इव्हॅक्युएशनसाठी लडाखपासनं त्याला म्हणतात इंटरस्टेट ट्रान्समिशन याच्यासाठी जवळपास 20,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. हा अत्यंत महत्त्वाचा आहे. एनर्जी ट्रान्झिशन म्हणजे आत्ताच्याकडे आपल्याकडे जास्ती भर जो आहे म्हणजे साधारण आपल्या भारतामध्ये 4,50,000 जर एवढी इन्स्टॉल कपॅसिटी आहे सगळ्या पॉवर जनरेशनची, त्याच्यामधली मेजॉरिटी ही थर्मलपासून होते. ते काय लगेच कमी होणार नाही आहे. पण ज्याला एनर्जी ट्रान्सिशन म्हणतात म्हणजे मग आपण या नॉन रिन्युएबलकडे किंवा नॉन कन्व्हेन्शनलकडे जर येणार असू तर त्यासाठी काही द्यायला पाहिजे म्हणजे प्रमोशनसाठी. तर केंद्राने यासाठी 35,000 कोटी रुपये प्रस्तावित केलेले आहेत. हे सर्व करत असताना जो भर आहे तो म्हणजे या रिन्युएबल एनर्जीवर यावं आणि पर्यायाने आत्ता जे उत्सर्जन होतं ते कमी करावं. आणि जे म्हणजे केंद्र असेल आणि राज्य ह्यांनी मिळून जर का हे मिशन अचीव करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं त्याच्यातलं पार्टिसिपेशन जे आपल्यासारख्या सिटीजनचं आहे ते वाढेल. आणि शेवटच्या ह्याच्यात एक मुद्दा सांगतो, हे सर्व करत असताना सुद्धा त्यांनी आता ग्रीन क्रेडिट म्हणून ही आणलेली आहे. म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा सुद्धा रिन्युएबलकडे गेलं तर क्रेडिट्स होतंच, तर ह्याच्यात आणखीन हे करणं भर टाकी म्हणून आज ग्रीन क्रेडिट योजना आणली आहे. त्यामुळे जस्ट टॉप इट ऑल ह्या संबंध याच्यामध्ये ग्रीन इंडिया हे करण्यासाठी ग्रीन ग्रोथ स्ट्रॅटेजी आज इम्प्लिमेंट केली. आता फक्त जसं प्रत्येक सरकारामध्ये पॉलिसी चांगले असतात, मिशनच्या खाली त्याची अनाऊन्समेंट होते, पण व्हॉट इज अंडरलाइनिंग हे सर्व करत असताना जो भर द्यावा लागतो तो म्हणजे इम्प्लिमेंटेशन अँड इम्प्लिमेंटेशन. मला असं वाटतं आजच्या ज्या बजेटमध्ये ज्या प्रपोजल्स आहेत, अनाऊन्समेंट आहेत, त्या नुसत्या पेपरवर किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिगमोरमध्ये राहून आहेत तर त्या प्रत्यक्षात उतरावा, प्रत्यक्ष उतरल्या पाहिजे. ॲब्सोल्युटली. तुमच्या बोलण्यातनं आता ग्रीन ग्रोथ, ग्रीन क्रेडिट 2 G आले पण एक GST आला नाही. म्हणजे आत्ताच्या बजेटमध्ये GST कुठंच नाही असं दिसलं. मला असं वाटतं जीएसटीचा उल्लेख आहे जास्ती. आता हे खरं तर पण तो कमी आहे, म्हणजे जितका असायला पाहिजे तसा GSTचा उल्लेख नाही. करेक्ट. मी त्याच्यात एकच सांगतो, आता तू त्याच्यात याच्यात पॉलिटिक्स आणलंच पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिक्स तर हे म्हणतीलच किंवा CH वाचूनही करता येईल. दरवेळेला काय होतं आता 2017 पासून मला अरुण जेटलींचं मस्त आवडायचं, कारण आय यूज टू टॉक टू हिम. म्हणजे जे दिल्लीतल्या आणि मग त्याच्या माझ्या काय त्यांनी जो कन्सेप्ट आणला होता कॉपरेटिव्ह अँड कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम, त्यानंतर तो वन टॅक्स स्कीम आली 2017 साली. पण किती उहापोह झाला. 2017च्या ह्या संबंध GST प्रणाली आणल्यानंतर राज्याची जर आता अवस्था झाली, ठीक आहे, म्हणजे आपण आता कालचा जो आकडा आलाय तो 1,50,000च्या वर कनेक्शन झालाय. महाराष्ट्र ऑलवेज टॉप असतो. म्हणजे 18,000 कोटीपासनं ते 23,000 कोटी रुपयाचं कलेक्शन करून महाराष्ट्र ऑलवेज टॉप्स इन द एंटायर GST कलेक्शन. हे सगळं ठीक आहे, पण केंद्राकडनं जे यायला पाहिजे होतं की रिव्हिजन इन GST, त्याच्यामध्ये अजूनही अॅनॉमलीज आहे. दुसरं महत्त्वाचं, अरुण जेटलींनी त्यावेळेला म्हणजे रात्रीच्या ज्या
एका काय म्हणतात आल्हाददायी अशा वातावरणात त्यांनी जो लॉन्च केला होता पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये, त्यावेळेला असं त्यांनी सांगितलं होतं की राज्यांनी ह्याची काळजी करायची कारण नाही, कारण आम्ही कॉम्पन्सेशन ऍक्ट आणलेला आहे. पण हे जास्ती सांगतील 2022 तुम्ही आता राजकीय तडका मारून तर ठेवलेला आहे, पण आता तुम्ही सांगा की पण खरं जीएसटी ऍक्ट संपलेला आहे. त्यामुळे अशा जे तू म्हणतोस ना, त्यामुळे थोडं हे अवघड जागेचं दुकान Yes, होतं. yes. त्यामुळे जीएसटी मध्ये मला असं वाटतं थोडं त्यांनी कमी फोकस केलं. समजून घेऊयात ना पण आपण. मुळात जसं सर म्हणाले की इम्प्लिमेंटेशन इज समथिंग विच इज लॅकिंग. आता ॲज फार एज जीएसटी इज कन्सर्न, तर पहिला एक मुद्दा असा आहे की बजेटमध्ये जास्त न येण्याचं एक कारण असं आहे की दर 2 महिन्यांनी जीएसटी काउन्सिलची एक मीटिंग होते आणि काही अनाउन्समेंट्स येत आहेत. ऍब्सोल्युट ओव्हरऑलच जीएसटी पर्स्पेक्टिव्हने किंवा स्टार्टअप्स पर्स्पेक्टिव्हने जर का आपण हे बजेट बघितलं तर अनाउन्समेंट्स खूप सारे आहेत. सर्व माध्यमं आता जर का आपण बघितलं तर एक सर्वजन हिताय म्हणून असं या बजेटला संबोधित करतायत. अगदी त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे, ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून फायदे झालेले आहेत. पण जीएसटी पर्स्पेक्टिव्हने मागच्या 5 वर्षात जीएसटी हा एक नवीन कायदा आहे. तर ज्या काही ॲक्च्युअलमध्ये इश्यूज होते, जे काही जीएसटी मधले टेक्निकल ग्लिचेस होते, ते सॉर्ट आउट करण्यासाठी सरकारसमोर ही एक उत्तम संधी होती ॲक्च्युअलमध्ये. पण ती मला असं वाटतं की हा प्लॅटफॉर्म गमावलेला आहे. अर्थातच यामागची काही पॉलिटिकल किंवा नॉन पॉलिटिकल कारणं असतील, पण बऱ्याचशा गोष्टी आहेत की असं अगदी छोटंसं एक उदाहरण द्यायचं तर स्टार्टअप आपण खूप ऐकलं. पण स्टार्टअप्स म्हणजे काय, तर ज्या नवीन कंपनीज सुरू होणार आहेत त्या स्टार्टअप म्हणून रजिस्टर होणार आहेत. पण खूप सारे आपले कंपनी सेक्रेटरी मित्र आता दे विल अग्री विथ मी की मागचे 6 महिने आरओसीची जी वेबसाईट आहे ती चालतच नाही आहे. हार्डली काही कंपनीज ॲक्च्युअलमध्ये इन्कॉर्पोरेट झालेल्या आहेत. तर ह्या फक्त जर का योजना बजेटमध्ये अनाऊन्स केल्या पण जर का स्टार्टअपच फॉर्म नाही झाले तर फायदा होणार कोणाला ह्याचा. सो बेसिकली दिस इज वेअर जीएसटी अँड ऑल अदर बेनिफिट जे इनडायरेक्ट टॅक्स पर्स्पेक्टिव्हने जर का आपण बघितलं तर काही अनाउन्समेंट्स नाहीच आहेत. त्या व्यतिरिक्त ज्या इम्प्लिमेंटेशनसाठी अगदी आता आपला एकच फक्त जीएसटीचा विषय आल्यावर तर मी बोलतो. बजेटमध्ये तुम्ही म्हणाल तसं फाईन प्रिंटमध्ये खूप जीएसटीवर फोकस होत नाही, कारण ते म्हणाल तसं जीएसटी काउन्सिल दर पिरियडिकली मिटिंग घेऊन चेंजेस करते. एक मोठा जो चेंज आता मी जस्ट बघितलाय की कंपनीच्या ऍक्टच्या अंडर मोठ्या कंपन्यांना ज्यांचा नफा मोठा आहे त्यांना 2% कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर मध्ये खर्च करणं कंपल्सरी होतं. आता जुलै 17 पासून आजपर्यंत गेले 5.5 वर्ष ही एक अँबिग्युटी किंवा एक हा एक ग्रे एरिया होता की त्याच्यावरच्या खर्चावर मला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे जीएसटी क्रेडिट मिळणार का नाही मिळणार. बऱ्याच कंपन्या क्लेम करायच्या, बऱ्याच नाही करायच्या. पण आता यांनी स्पेसिफिक प्रोव्हिजन आणली आहे की सीएसआर मध्ये जो खर्च होईल त्याच्यावर मला जीएसटी क्रेडिट मिळणार नाही. आता हा खर्च आल्यावर लोकांची कॉस्ट वाढणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे, कारण अगदी शेवटचं थोडक्यामध्ये 15 सेकंद. जीएसटी हा ह्याच्यामध्ये कव्हर झालेला नाही आजच्या बजेटमध्ये कुठेही. रिफ्लेक्शन त्याचं काही नाही आहे. पण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे रिइन्व्हेस्टमेंट करणारे लोक असतात. मी आता जमीन माझी काही प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी मी लीजनी घेतलेली आहे तर त्याच्यावरती जीएसटी लागू होणार. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक जो ट्रेंड पर्टिक्युलरली अर्बन एरियामध्ये, रुरल एरियामध्ये किंवा सेमी अर्बन एरियामध्ये प्रॉपर्टीची खरेदी विक्री डायरेक्टली होत असते. शहरांमध्ये ती खरेदी विक्री न होता लीजवरती दिलं जातं आणि त्या लीजच्या वरती जीएसटी लागू होणार असं जेव्हा अगदी म्हणजे माझ्या मताशी तुम्ही एक सहमत राहिलात ते बरं झालं. जीएसटी फार आलं नाही याच्यामध्ये. खरं तर वेळ आपला संपलेला आहे, त्यामुळे माझे खूप महत्त्वाचे प्रश्न खरं राहिले होते. म्हणजे ते ज्याला म्हणतात ना कॅरी फॉरवर्ड लॉसेस, हा खूप महत्त्वाचा एक मुद्दा होता. पण त्याच्यावर मला आत्ता आपल्याला बोलता येणार नाही, कधीतरी आपण पुन्हा बोलूयात. पण बजेट 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी इथे थांबतोय, कारण तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभारही मानतो.